नमस्कार मित्रांनो, सध्या माझ्याबद्दल आगश मिश्रा व त्याच्या टीमकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे। नवनाथ अवताडे यांनाच पैशाबद्दल विचारा, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे 100 कोटी आहेत, कधी 160 कोटी आहेत, कधी 200 कोटी आहेत, अशा पद्धतीचं चुकीचे वक्तव्य करून व आपल्या गुंतवणूकदारांना मेसेज पाठवले जात आहेत। मला व माझ्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा जो प्लॅन आहे त्याला मी अडथळा ठरत आहे। मी सर्व इन्व्हेस्टरचे पैसे परत मिळावेत म्हणून त्यांच्याबरोबर फाईट करत आहे। त्याला गुंतवणूकदारांचे पैसे हडप करण्यासाठी माझी साथ हवी होती। त्याने मला व माझ्या कुटुंबियांना परदेशामध्ये सेटल करण्याचे सुद्धा आमिष दाखवले होते, परंतु मी आपल्या गुंतवणूकदारांबरोबर गद्दारी करून त्यांना फसवून अशा पद्धतीचा कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही हे पाहिल्यानंतर व गुंतवणूकदारांची प्रत्येक गुंतवणूकदारांची किमान मुद्दल परत दिलीच पाहिजे याच्यावरती मी ठाम राहिल्यामुळे त्याने मला बदनाम करण्याचा, आयुष्यातून उठवण्याचा व मला व माझ्या कुटुंबियांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे। अजूनही त्याचे हे प्रयत्न चालूच आहेत। माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आपल्याच लोकांना हा प्रत्येक एफआयआर मागे 10 लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत आहे। साहिल काळेने काही मास्टर फ्रँचायझीजना फोन करून ही ऑफर दिलेली आहे आणि त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा आहे। डिवाइड अँड रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी वापरून हा आपले पैसे हडप करण्याचा प्रयत्न करत आहे। इंडियन जुडिशियल सिस्टम और इंडियन कोर्ट को मैं वैल्यू नहीं देता, इंडियन गव्हर्नमेंट मेरा कुछ बिगाड़ नहीं सकती, ही याची भाषा आहे। पैसे फेकून आपण सगळ्यांना विकत घेऊ शकतो ही याची मगरुरी आहे। प्रत्येक वेळेस यांनी आपल्या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे सेफ आहेत, आपण 1000 कोटीची पोझिशन घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपला प्रॉफिट दररोजचा किंवा दर आठवड्याचा, दर महिन्याचा चालूच आहे, याची प्रत्येक वेळेस यांनी मला खात्री दिली, ग्वाही दिली, वारंवार यांनी मला आश्वासनं दिली। एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे एप्रिल 2025 पर्यंत हा प्रत्येक गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी कशा पद्धतीने प्लॅन करता येईल याच्यावरती तो वारंवार माझ्याबरोबर चर्चा करत होता आणि इतरांना देखील तशा पद्धतीने तो आश्वासन करत होता। परंतु मे महिन्यापासून याची नीतिमत्तेमध्ये बदल झाला। त्याचबरोबर आगश मिश्रा, ययाती मिश्रा, राहुल काळोखे, गौरव सुखदेवे या चौकळीने सर्वांना फसवून परदेशात पळून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। सध्या तरी यांचं वास्तव्य दुबईमध्ये आहे। प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर यांचा या गोष्टीला कदाचित पाठिंबा नसेल, त्यांचा सुद्धा या चौकडीचा जो काही प्लॅन आहे त्याला विरोध आहे असं मला लक्षात येतंय, परंतु ते स्वतः समोर पुढे येऊन आपली भूमिका मांडत नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल सध्या संभ्रम आहे। सध्या प्रसाद देशमुख सर आणि आम्ही दोघेच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्नात आहोत किंवा लढत आहोत। मी कुठेही पळून गेलेलो नाही। मी स्वतः आगश मिश्रा व इतर डायरेक्टरच्या विरोधात प्रोब एजन्सीकडे तक्रार दिलेली आहे। आपण एकत्रितपणे लढा देऊन सर्व इन्व्हेस्टरचे पैसे परत देण्यासाठी निश्चितपणे भाग पाडूया किंवा या स्कॅमर्सना भारतात आणून भारतीय न्याय व्यवस्थेसमोर उभे करून यांना कायमची अद्दल घडवण्यासाठी प्रयत्न करूया। मला पोलिसांनी शोधण्याची तशी गरज नाही, कारण मी योग्य वेळी पोलिसांसमोर व कोर्टसमोर स्वतः हजर राहणार आहे। माझे कायदेविषयक सल्लागार आपल्या सर्व इन्व्हेस्टरचे पैसे परत मिळवून देण्यासाठी काही कायदेविषयक सल्लागार सुद्धा आपल्याला मदत करत आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीने आपण निश्चितपणे सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करूया।